नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गावाकडच्या पद्धतीने साधं सिंपल हिरव्या वाटणातलं बटाट्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला फक्त 2 माणसांसाठी हे कालवण तयार करायचं आहे आणि इथे मी एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता तुमच्याकडे छोटे असेल तर तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता आणि याची साल मी काढणार नाही, कारण सालीमध्ये सुद्धा खूप असे जीवनसत्व असतात. तर इथे बघा, आपल्याला आहे ना एकदम छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या, म्हणजे खूपही छोट्या करायच्या नाही, मीडियम अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता बटाटा कट करून झाला की लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि स्वच्छ असा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे मी थोडीशी काड्यांसहित कोथिंबीर घेतलेली आहे. 3 चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. पाव चमचा ओवा, अर्धा चमचा धणे, 5 ते 6 हिरवी मिरची. आता मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्यायची आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि चमच्यावर सुकं खोबरं हे किसून घेतलेलं आहे. आता यातलं आपल्याला खोबरं, मिरची, धणे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आता तुम्हाला घट्ट पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही शेंगदाणे घ्यायचे आहे. आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊ. यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. खूप जास्तीचं नाही, फक्त थोडंसं तेल घालायचं आहे. शेंगदाणे भाजत आले की यामध्ये आपल्याला घालायची आहे मिरची आणि त्यानंतर घालायचं आहे धणे. आता हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मिरच्या सुद्धा आपण डाग पडेपर्यंत छान अशा भाजून घेतलेल्या आहे. आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला खोबरं. आता हे खोबरं हलकसं आपल्याला फक्त गरम आहे तोच फक्त परतून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला बटाटा फोडणीला घालायचा, कारण गावाकडची पद्धत म्हटलं की आधी फोडणी देऊन शिजायला टाकतात आणि नंतर वाटण वाटून घेतात. तर आपल्याला जे आपण वाटण तयार केलेलं आहे किंवा मसाला भाजून घेतलेला आहे तो आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचा आहे, पण त्याआधी आपल्याला बटाटा फोडणीला घालायचा आहे. तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवडीप्रमाणे तेल. इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये लगेचच आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी. यामध्येच घालायचं आहे आपल्याला चिमूटभर हिंग, कारण बटाटा वातुळ असतो त्यासाठी हिंग जरूर घाला. त्यानंतर घालायचं आहे काही कढीपत्त्याची पाने, अगदी थोडीशी हळद घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता आपण ही फोडणी परतून घेतली आणि यामध्ये घालायचा आहे आपण जो बटाटा धुवून घेतलेला तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता लगेच आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. आता कधी तुम्ही असं कालवण केलं नसेल तर जरूर करून बघा, चवीला अप्रतिम होतं. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. आणि एक सांगू का तुम्हाला, नगर जिल्ह्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या अशा हिरव्या वाटणातल्याच केल्या जातात, कारण मी सुद्धा नगर जिल्ह्यातली आहे आणि त्यामुळं मला ह्या भाज्या कशा करायच्या ते सुद्धा माहिती आहे. तर इथे बघा 2 मिनिटे आपण परतून घेतलेलं आहे. आपण बटाटा 2 मिनिटे परतून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर बटाटा बुडेल इतकंच आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे.
जोपर्यंत आपण वाटून वाटून घेतोय तोपर्यंत हा बराचसा शिजला जातो. इथे मी वरुटा आणि पाटा घेतलेला आहे. आता हे आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचं आहे, कारण आपण गावाकडच्या पद्धतीने करतोय. यामध्ये ओवा जरूर घाला, कारण माझ्या सासूबाई ह्या ओवा जरूर घालायच्या, कारण बटाटा वातुळा असतो आणि त्या म्हणायच्या की ओवा घातल्यामुळे काय होतं, शिताळाई मोडली जाते असं म्हणायच्या. तर तुम्ही जरूर घाला. आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता, पण गावाकडे कसं पाट्यावर केलं जातं आणि ती पाट्यावर वाटलेल्या वाटणाची चव किंवा कालवणाची चव अप्रतिम लागते. तर बघा, आता आपण हे सगळं वाटण अगदी थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटून घेऊ. तर इथे आपलं पाट्यावर एकदम गुळगुळीत असं हे वाटण वाटून तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. या पद्धतीचं आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून असं वाटण वाटून घ्यायचं आहे. आता हे आपण काढून घेऊ. आपलं वाटण वाटून होईपर्यंत बटाटा हा 50 ते 60% शिजलेला आहे. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे जे आपण वाटण वाटून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि पुन्हा जे आपल्या ताटाला थोडंसं वाटण लागलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची. आता हे सगळं मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि हा बटाटा छान असा मऊसूत शिजवून घेऊ. कधी अशा पद्धतीचा बटाटा केला नसेल, कालवण केलं नसेल तर तुम्ही एकदा जरूर करून बघा. चवीला अप्रतिम लागतो. आता आमच्या भागामध्ये तुम्हाला सांगते, कांद्याची पात सुद्धा ही बाळंतणीसाठी पातळ केली जाते, मेथीची भाजी केली जाते, फ्लावर केले जातो, बटाटा केला जातो, वांगे केले जाते. भरपूर सगळ्या भाज्या ह्या पालेभाज्या असो किंवा फळभाज्या असो ह्या हिरव्या मिरचीतच केल्या जातात. चवीला अप्रतिम होतात. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने जरूर करून बघा. आता बटाटा आपण शिजवून घेऊ. 5 मिनिटांनंतर बटाटा हा सगळा शिजलेला आहे, कारण आपण 50 ते 60% शिजवून घेतलेला म्हणजे फोडणीला घातलेला. आणि तुम्ही इथे बटाटा बघू शकता. खूप जास्त जर शिजवला तर खूप जास्त अशी घट्ट भाजी होऊन जाईल, त्यासाठी खूप जास्त सुद्धा शिजवायचा नाही. आता काय करायचं, गरमागरम बाजरीची भाकरी चुरायची आणि त्यावरती हे कालवण घ्यायचं. तोंडी लावण्यासाठी कांदा घ्यायचा. चवीला अप्रतिम लागतं. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने हे बटाट्याचं कालवण जरूर करून बघा. तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता. असं चवीचं आहे आणि एकदा घरातल्यांना आवडलं ना की ते तुम्हाला रोज बनवायला सांगतील, वेगवेगळ्या भाज्या बनवायला सांगतील. ह्या पद्धतीच्या पाट्यावर वाटून केलेलं कालवण हे कधीही चवीला छान लागतं. तर तुम्हाला हे बटाट्याच्या कालवणाची रेसिपी माझी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.